मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अर्धांगवायू, लकवा किंवा पॅरालिसिस यावर 100% उपाय आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रांनो, जर अशा प्रकारच्या व्याधीने तुम्ही ग्रासलेले असाल तर तुम्ही सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे चालू शकता, उठू शकता, हसू शकता, बोलू शकता। बऱ्याच वेळेस योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे बरेचसे व्यक्ती हे बेडवर पडून राहतात। त्यांना चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही आणि बोलता येत सुद्धा नाही। तर तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही आहे। मी जो उपाय देणार आहे त्या उपायाच्या माध्यमातून तुम्ही 100% बरे व्हाल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला आश्वस्त करून सांगतोय। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, खाली सबस्क्रिप्शन टॅब आपल्याला दिसत आहे, तिथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। तर जाणून घेऊया याबद्दलची माहिती। तर पॅरालिसिस नेमका का होतो हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे। आपल्या ज्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेन आहेत, पेशी आहेत, या पेशी व्यवस्थित मेंदूला रक्तपुरवठा करू शकत नाहीत। का करू शकत नाहीत? तर अशा प्रकारे या व्हेनमध्ये ब्लड क्लॉट्स तयार होतात आणि परिणामी मेंदूला योग्य पुरवठा न झाल्यामुळे शरीराचा विशिष्ट अवयव काम करत नाही, यालाच आपण पॅरालिसिस असं म्हणतो। तर या नसा कशा प्रकारे मोकळ्या होतील, हा क्लॉट्स कशा प्रकारे निघून जाईल आणि आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होऊन तो अवयव कशा प्रकारे कार्यान्वित होईल हे आता आपण या उपायाच्या माध्यमातून करणार आहोत। तर मी तुम्हाला एक एकात्मिक पद्धतीने म्हणजे सर्वसमावेशक उपाय सांगणार आहे। 2-3 उपाय आहेत। या 2-3 उपायाचा उपयोग आपल्याला हा लकवा घालवण्यासाठी करायचा आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, ओरिजिनल मोहरीचं तेल आणायचं आहे। मोहरीचं तेल आणल्याच्या नंतर हे तेल आपल्याला जोपर्यंत सहन होईल तेवढं गरम करायचं आहे आणि या तेलाने चांगल्या प्रकारे मॉलिश करायचे आहे। त्याचबरोबर दुसरं जे तेल आहे ते म्हणजे निर्गुंडीचं तेल। निर्गुंडीचं तेल ही पॅरालिसिसवर खूप जबरदस्त परिणामकारक आहे, त्यामुळे निर्गुंडीच्या तेलाने सुद्धा आपण मालिश करायची आहे। तर या दोन्ही तेलाने अल्टरनेट मालिश करायची आहे। तुम्ही जर आज मोहरीच्या तेलाने मालिश केली असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्गुंडीच्या तेलाने मालिश करायची आहे। हा झाला तेलाचा प्रकार। आता दुसरं म्हणजे तुम्हाला निर्गुंडीचा क्वाथसुद्धा पतंजलीच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर पारिजातकाचा क्वाथसुद्धा उपलब्ध आहे। क्वाथ म्हणजे काढा। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा दोन्ही काढा घ्यायचा आहे। निर्गुंडीचा क्वाथ आणि पारिजातकाचा क्वाथ तुम्ही घेऊ शकता। तर हा काढा कसा तयार करायचा आहे बघा, एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि निर्गुंडीचा क्वाथ 1 चम्मच त्याच्यामध्ये टाकायचा आहे। पाणी उकळत ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी 1 ग्लासाचं 1 कप होणार नाही आणि नंतर हा क्वाथ गाळून घ्यायचा आहे आणि रोज सकाळी अंशापोटी घ्यायचा आहे। तशाच प्रकारे पारिजातकाचं सुद्धा करायचं आहे आणि हा सुद्धा रोज सकाळी घ्यायचा आहे। जवळपास तुम्हाला 3 महिने हा क्वाथ घ्यावा लागेल। जर तुम्हाला पारिजातकाचा क्वाथ घेताना काही त्रास होत असेल किंवा घेणं शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे पारिजातकाच्या पानाचा स्वरस तुम्ही घेऊ शकता। हे 5 ml घ्यायचं आहे रोज सकाळी। तर याच्यामध्ये खूप चांगली शक्ती आहे, ज्या तुमच्या सर्व शरीरातील नसा मोकळ्या करतात। जर नसा ब्लॉक झाल्या असतील, नसामध्ये गाठी निर्माण झालेल्या असतील तर त्या पूर्णपणे वितळवतात। तर तुम्ही हे घेऊ शकता। त्याऐवजी जर तुम्हाला हेही घेणं शक्य झालं नसेल आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर पारिजातकाचं झाड असेल तर काय करायचं आहे, रोज पारिजातकाची 10 पानं आणायची आहेत। हे 10 पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। एक पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, त्या 1 ग्लास पाण्यामध्ये हे 10 पानं टाकायचे आहेत। पाणी चांगलं गॅसवर उकळू द्यायचं आहे। जोपर्यंत पाणी 1 ग्लासापासून 1 कप होत नाही तोपर्यंत ते उकळत ठेवायचं आहे। पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हा जो आपण काढा केलेला आहे तो रोज सकाळी घ्यायचा आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी पारिजातकाच्या बाबतीमध्ये 3 उपाय दिलेले आहेत। एक पारिजातकाचा क्वाथ तुम्ही घेऊ शकता। जर क्वाथ तुम्हाला घेणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा रस घेऊ शकता। जर हा रस घेणं नाही शक्य झालं तर तुम्ही स्वतः पानं आणून त्याचा काढा पिऊ शकता 3 महिन्यापर्यंत। परंतु कोणतंही एकच घ्यायचं आहे, तिन्ही सोबत घ्यायचं नाही आहे। हा झाला दुसरा उपाय। तिसरा उपाय म्हणजे पारंपरिक उपाय। जे जुने लोक आहेत ते सांगतात की कबुतराच्या रक्ताचा जर तुम्ही मालिश म्हणून जर वापर केला, ताजं रक्त, तर व्यक्ती हा ठणठणीत होतो आणि बऱ्याच जणांना याचा आराम पडलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या शेजारच्या
ज्येष्ठ व्यक्तींना याबद्दलची माहिती विचारू शकता। तर हरकत नाही, आपल्याला उपाय करायला काही हरकत नाही आहे। तर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारचं कबूतर आणायचं आहे आणि त्याचं ब्लड काढायचं आहे आणि त्या ब्लड जेथे जेथे तुम्हाला अशा प्रकारचा त्रास आहे तेथे ते लावायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही नॉनव्हेज घेत असाल तर याचा वापर हा खाण्यामध्ये करायचा आहे। जो पेशंट आहे त्यांनी हे कबूतर सेवन करायचे आहेत नॉनव्हेजसारखे, याने सुद्धा जबरदस्त परिणाम पडतो। बरेच जण लोक सांगतात, तुम्ही सुद्धा हा उपाय करा आणि तुम्हाला सुद्धा 100% परिणाम पडेल। यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की एक्सरसाइज, आपण व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। जो व्यायाम आपल्याला जमेल तो व्यायाम आपण करायचा आहे। जो अवयव बाधित झालेला आहे त्या अवयवाचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपण व्यायाम करायचा आहे। त्याचबरोबर अनुलोम विलोम यावर खूप परिणामकारक आहे। अनुलोम विलोम आपण नियमितपणे करायचा आहे, त्या माध्यमातून आपल्याला याचा एक उपयोग होईल आणि आपल्याला जी व्याधी झालेली आहे ती बरी होईल। तर अशा प्रकारे आपण उपाय करायचा आहे, 100% तुम्हाला परिणाम पडेल आणि तुम्ही सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीसारखे चालू शकाल, बोलू शकाल, हसू शकाल। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। या उपायाबद्दल तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करण्यासाठी सुद्धा विसरायचं नाही आहे। धन्यवाद।